अरे प्रभाकर, त्या कमलाकांत गोखल्याचा म्हणे काल त्या कमल रानडेशी अभिनंदनीय विवाह झाला. माधव, कोण रे हा कमलाकांत? अरे तो रे, फायनल MBBS ला आहे तो. आपल्या कॉलेज मॅगझिनमध्ये कमलाकांत या प्रश्नचिन्हांकित नावानं प्रेमकाव्य लिहितो तो. हा, तो होय. बेट्याला कमलेचा कांत होण्याची इच्छा होती तर एकूण. कुठंतरी घोडं पेंड खात असलं पाहिजे म्हणूनच स्वारी नावापुढं प्रश्नचिन्ह करीत होती. बरं मग त्याचं काय बुवा? त्याचं काय म्हणजे? अरे त्या कविराज कमलाकांताचं काल त्या कमल रानडेशी लग्न झालं. आश्चर्य आहे. अभिनंदनीय विवाह या मथळ्याखाली वृत्तपत्रांनीही या विवाहाची बरीच जाहिरात केली आहे. मग त्यात आश्चर्य कसलं बुवा? तो का मिश्र विवाह, का पुनर्विवाह, का रजिस्टर विवाह, का प्रेम विवाह आहे म्हणून वर्तमानपत्रांनी त्याला अभिनंदनीय ठरवलं? अरे बाबा, हीच तर गंमत आहे. मिश्र विवाह नाही नि पुनर्विवाहही नाही. दोघेही कोकणस्थ ब्राह्मण व दोघेही आतापर्यंत अविवाहित. रजिस्टर पद्धतीचं तर नावच काढू नकोस. अगदी अग्निब्राह्मणासमक्ष होमादी धार्मिक विधी करून वैदिक पद्धतीनं झाला हा विवाह. काय म्हणतोस? असं असून सुद्धा वर्तमानपत्रांनी त्याला अभिनंदनीय ठरवून त्याचं वर्णनही केलं आहे. म्हणजे ही सगळी वर्तमानपत्र सनातनी झाली की काय? काही असलं तरी हा विवाह अभिनंदनीय आहे खास. कुठं कमल रानडे आणि कुठं हा कमलाकांत गोखले. कमल रानडे आज BA असून रँगलर व TD झाली आहे. कनकपूर संस्थानातील महाराणी कॉलेजची ती प्रिन्सिपॉल आहे. शिवाय कमलाकांतापेक्षा कितीतरी जास्त श्रीमंत व वयानंही मोठी. मग ती कमल म्हणजे असेल झालं कोळशातलं माणिक. कमलाकांताच्या प्रेमकाव्यावर आणि सुंदर देखण्या चेहऱ्यावर भुलली असेल झालं. कमल काही तशी कुरूप नाही. तिच्यापेक्षा जास्त शिकलेला, निदान तिच्या इतका शिकलेला तरी पती तिला खास मिळाला असता. गरिबीचं एक असू दे, पण आपल्यापेक्षा कमी शिकलेला, वयानं लहान व अगदीच पोरका असा हा कमलाकांत कसा तिनं पसंत केला? अरे विलायतेला जाऊन आलेल्या पोरी अशाच लहरी असतात. कमी शिकलेला नवरा असला म्हणजे त्याला कसंही नंदी बैलाप्रमाणे नाचवावं. त्याचा प्रेमविवाह झाला आहे असं म्हणावं तर तो रजिस्टर पद्धतीनं न होता वैदिक पद्धतीनं कसा झाला याचंच मला आश्चर्य वाटतं आहे. कमलाकांत तसा स्वाभिमानी आहे. काही असले तरी बेट्याने नशीब काढलं खरं. सुशिक्षित, पैसे मिळवणारी, श्रीमंत मुलगी लाटली ना खरी. त्याला नर्व लागते बाबा, उगीच नाही. बाकी या विवाहात काहीतरी गौडबंगाल दिसतंय. नेहमीच्या सवयीप्रमाणे मी आज संध्याकाळीही फिरायला गेले होते व बाजूला एका शिलातलावर बसले होते. फिरायला जाताना माझ्याही डोक्यात कमलच्या लग्नासंबंधीच विचार चालले होते. इथं येऊन बसते तो वरील संवाद ऐकायला मिळाला. कमलच्या लग्नासंबंधी मलाच आश्चर्य वाटत आहे असं नसून या वर्तमानपत्रात गाजून राहिलेल्या अभिनंदनीय विवाहासंबंधी इतरांनाही कुतूहल आहे. तर कमलची मी लहानपणापासूनची मैत्रीण. BA पर्यंतचं दोघीचं शिक्षण एकाच कॉलेजात झालेलं. वर्गात सुद्धा आम्ही एकाच बाकावर बसायच्या. BA ला कमलनं गणित व मी मराठी घेतलं असल्यामुळं त्या तासापुरत्याच आम्ही निरनिराळ्या वर्गात बसत असू. कमलच्या घरीही माझं जाणं येणं असे. तिच्या घरी ती, तिचे वडील बाबासाहेब व त्यांनी बाळगलेला पोरका कमलाकांत, एवढीच काय ती मंडळी. नाही म्हणायला इतर नोकरचाकर काय घरात वावरत असतील तेवढीच. कमलच्या घरात नेहमी शांतता असे. कधी गडबड म्हणून दिसायचीच नाही. साहजिकच आहे, सगळी माणसं सडी, घरात मूल वगैरे कुणीच नाही. कमल बाबासाहेबांची एकुलती एक मुलगी. बाबासाहेबांची पत्नी निर्वतल्याला बरीच वर्ष झाली होती. त्यांनी कमलला सावत्र आईही आणली नाही. बाबासाहेबांना चांगलं महिना 400 रुपये पेन्शन मिळत असे. पण त्यांचा चेहरा मात्र नेहमी जरासा उदासीन, करारी व गंभीर दिसे. कमलला शिकण्याची मोठी हौस. BA झाल्यावर ती रँगलर व TD होण्यासाठी इंग्लंडला गेली व BT होऊन एका स्थानिक कन्याशाळेत शिक्षिका होती. आता कमल एका कॉलेजची प्रिन्सिपॉल होती. नोकरी करण्याची तिला काहीच जरुरी नव्हती. परंतु तिचे स्वातंत्र्यासंबंधीचे विचार मला माहीत असल्यामुळे तिच्या नोकरी संबंधी मला विशेष असं काही आश्चर्य वाटलं नाही. इंग्लंडात 3-4 वर्ष काढलेली व इतकी शिकलेली, तेव्हा ती कोणीतरी एखादा ICS किंवा एखादा मोटारवाला लठ्ठ पगाराचा सरकारी अधिकारी नवरा पटकावील असं मला वाटत होतं. कॉलेजात असताना विवाहासंबंधी कधी चर्चा होई, परंतु त्यासंबंधी ठाम मतं मांडण्याचं ती बहुतेक टाळीतच असे.
बाकी त्या वयात व कालात ठाम मतं तरी कशी सांगता येतील. तिनं ज्या कमलाकांताशी लग्न केलं तो म्हणजे रस्त्यावर टाकलेला पोरका मुलगा. बाबासाहेबांनीच त्याला आतापर्यंत पाळलं, त्याचं शिक्षण केलं. कमलपेक्षा तो कितीतरी कमी शिकलेला, 5-6 वर्षांनी तिच्यापेक्षा लहान. लग्न झालं त्याचाही विशेषचा गाजावाजा नाही. काय आमच्यासारखी ओळखीची किंवा ऋणानुबंधातली 5-25 माणसं बोलावली असतील तेवढीच. वर्तमानपत्रांनी जर या लग्नाची हकीकत दिली नसती तर लग्न झाल्याचंही कुणाला कळलं नसतं. वर्तमानपत्रांना काय, जराशी चमत्कारी गोष्ट वाटली, दिली तिला प्रसिद्धी. कमलनं वैदिक पद्धतीच्या विवाहाला संमती द्यावी, बाबासाहेबांनी त्यातच आनंद मानावा, मला सगळीच घटना मोठी चमत्कारिक वाटू लागली. कमल इंग्लंडला गेल्यापासून तिचं व माझं फारसं बोलणं झालं नाही. बाकी तसा वेळच सापडला नाही म्हणा. आम्ही BAच्या वर्गात होतो तेव्हा कुठं कमलाकांत मॅट्रिक झाला. आमच्याबरोबर तो फिरायला येत नसे. समजू लागल्यापासून आपण गरीब आहोत याची जाणीव त्याच्या मनाला झाली असल्यास न कळे, पण तो आमच्यात विशेष मिसळत नसे. मलाही त्याचं आश्चर्य वाटलं नाही. एक तर तो लहान, शिवाय नुकताच कुठं मॅट्रिक झालेला. माझ्या डोक्यात विचारांचं नुसतं काहूर माजून राहिलं होतं. संध्याकाळ बरीच झाली होती. माझ्या विचारांच्या तंद्रीत मी घराकडे चालले होते. एका कोपऱ्यावर मला बरीच गर्दी दिसली. मी थबकले, टाचा उंच करून कुतूहलाने पाहू लागले. मनाला एकदम चरका बसला. नुकताच जन्मलेला मुलगा मारून टाकलेला तिथं पडलेला होता. 1-2 पोलीस पंचनामा करण्याच्या गडबडीत होते. मी थोडीशी मागे सरले व पुढे घराकडे जाणार तोच बाबा काठी टेकीत टेकीत तिथं येताना दिसले. काय ग विमलाताई, कसली गडबड आहे, ते म्हणाले. पण माझ्यानं बोलवे ना. बाबासाहेबांनी ते दृश्य पाहिले ज्याची पुरती नाळ सुद्धा कापली गेली नाही असा तो मेलेला मुलगा. एकंदर ते हृदयरावक दृश्य पाहून त्यांचा चेहरा खरकन उतरला व त्यांना घेरी आल्यासारखं वाटू लागलं. ते मला म्हणाले, विमलाताई मला घेरी येते आहे ग, असं म्हणतच ते मटकन खाली बसले. मी लागलीच त्यांना माझ्या हाताचा आधार दिला. जाणाऱ्या टांग्यास थांबून त्यांना टांग्यात घालून घरी आणलं. कमल व कमलाकांत अजून घरी आले नसल्यामुळं बाबासाहेबांच्या गड्यामार्फत मी माझ्या घरी निरोप पाठवला. 10-20 मिनिटातच ती दोघं आली. कमलाकांतानं बाबासाहेबांची नाडी तपासली व थोडंसं दूध प्यायला देऊन स्वस्थ पडायला सांगितलं. त्यांच्या मनाला काहीतरी धक्का बसला असला पाहिजे असं तो म्हणाला. थोड्याच वेळानं मी घरी जायला निघाले, परंतु कमलनं व कमलाकांतानं फारच आग्रह केल्यामुळं व त्यात बाबासाहेबांच्याही आग्रहाची भर पडल्यामुळं मला तिथं राहणं भागच पडलं. विमलताई, मी तुझ्या घरी निरोप पाठवतो की आज मी तुला इथं आमच्याकडे राहून घेतलं आहे. शिवाय उद्या रविवारच आहे, तेव्हा शाळेचीही तसदी नाही. बाबासाहेबच असं म्हणाल्यामुळं माझा नाईलाज झाला. रात्री बाबासाहेबांना चांगलाच ताप भरला. त्यात ते कमलाकांत, टाकलेला मुलगा, कमल, भागीरथी, नको अशी रडू नकोस, मीच पापी वगैरे काहीतरी असंबद्ध बडबडत होते. संध्याकाळच्या त्या प्रसंगाचा त्यांच्या मनावर बराच परिणाम झाला होता असं स्पष्ट दिसत होतं. आम्ही दोघेही त्यांच्या शेजारीच बसलो होतो. पहाटे पहाटे त्यांना झोप लागली व सकाळी त्यांचा तापही उतरला. सकाळी मुखमार्जन आदी आटोपल्यावर जाण्याविषयी मी पुन्हा परवानगी मागितली. कमल म्हणते, राहा ग आजच्या दिवस, रविवार तर आहे. काल तुझी बाबांना केवढी मदत झाली. त्यात काय आहे विशेष, पण तुमच्या लग्नाबद्दल तुमचं अभिनंदन करायचं मी अगदी विसरूनच गेले. मी एवढं म्हणते तोच कमलाकांत तिथं आला. त्यानं माझं म्हणणं ऐकलं वाटतं, कारण तो लगेच म्हणाला, का बुवा, अभिनंदन करण्यासारखं एवढं काय आहे त्यात. बाबासाहेबांना आता बरीच हुशारी आली होती. चहा वगैरे घेऊन ते तिथंच पलंगावर बसले होते. मलाही त्यामुळे बोलण्याला जरा धीर आला. नाही कसं, वर्तमानपत्रांनी उगीच का अभिनंदन केलं आहे. शिवाय तरुण मंडळीतही तुमचा विवाह हा एक चर्चेचा विषय होऊन बसला आहे. काल फिरायला गेले होते, तिथेच मला ही चर्चा ऐकायला मिळाली. मी म्हणाले, काय काय मुक्ताफळं गाळीत होती तरुण मंडळी, कमलनं उपहासानं विचारलं. कमल सारख्या एवढ्या शिकलेल्या श्रीमंत मुलीनं कमलाकांतासारख्या कमी शिकलेल्या वयानं लहान अशा गरीब तरुणाशी वैदिक पद्धतीनं विवाह करावा म्हणजे आश्चर्यच नाही का. मी जरा स्पष्टच म्हणाले, अगं त्यात कसलं आश्चर्य, आमचा हा प्रेमविवाह आहे. प्रेमविवाहाची तर सध्या कोण लाट पसरली आहे, कमल उपहासानं म्हणाली. ते खरं,
पण प्रेमविवाह रजिस्टर पद्धतीनं व्हावा लागतो ना, मी जरा टोचून बोलले. बरोबरच आहे, घटस्फोटाची आगाऊ तयारी करण्याकरताच ना. प्रेमविवाहाच्या वेळी आंधळ असलेलं प्रेम विवाह झाल्यावर डोळस होऊ लागतं आणि मग एकमेकांचे दोष दिसायला लागतात. पुढे या लग्नातून निसटता यावं, घटस्फोट घेता यावा म्हणून आजच रजिस्टर लग्न करायचं. यावरूनच वधूवरांच्या एकमेकांवरच्या प्रेमाची कसोटी होती आहे. मला वाटतं प्रेमविवाह जर तो अस्सल असेल तर तो वैदिक पद्धतीनंच झाला पाहिजे. हे विचार ऐकून मी तर अगदी थक्कच झाले. कमल पुढं म्हणाली, लोकांचा आक्षेप काय तर मी माझ्यापेक्षा कमी शिकलेल्या व गरिबाशी किंबहुना बाबांनी पोरका म्हणून बाळगलेल्या मुलाशी लग्न लावलं. पुढं काय तर तो माझ्यापेक्षा वयानं लहान आहे. कमलाकांत व मी आम्ही दोघे एकमेकांना लहानपणापासून माहीत आहोत. एका घरात वावरतो आहोत. आमच्या आवडीनिवडी एकमेकांना ठाऊक आहेत. कमलाकांताचा बाबांना फार मोठा आधार वाटतो. वेळ प्रसंगी त्यानंच खस्ता खाल्ल्या आहेत. आमचं एकमेकांवर प्रेम आहे असं असताना व बाबांचीही या लग्नाला पूर्ण संमती असताना किंबहुना थोडासा आग्रहही असताना सामाजिक विषमतेच्या काल्पनिक बाबींच्या आहारी जाऊन आम्ही लग्न करू नये काय? कमलाकांतानं आपलं प्रेम माझ्याजवळ बोलून दाखवण्याचं धाडस न करणं म्हणजे सुद्धा त्याच्या मानी मनाला न्यूनगंडाची लागलेली एक सवय होती. कमलाकांत आज माझ्या एवढा शिकलेला नसेल तर यापुढे कदाचित तो माझ्यापेक्षा जास्त शिकेल आणि शिक्षणानं जर मन सुसंस्कृत व्हायचं नसेल तर शैक्षणिक पदव्यांचं ते लटांबरणी ओझं तरी कशाला? तो गरीब असला तर आपल्या कर्तबगारीवर श्रीमंत होईल आणि जरी तो श्रीमंत झाला नाही तरी मी श्रीमंत आहे ना. नुसत्या पैशावरच का सौख्य अवलंबून आहे? तो माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी लहान आहे. त्याचा एवढा उहापोह कशाला? चांगल्या घरंदाज कुळातील तरुणानं वेशीच्या मुलीशी लग्न करून पतितोद्धाराचा टेंभा मिरवावा आणि मी ज्याचे आईबाप माहीत नाहीत परंतु जन्मापासून जो उच्च वातावरणात वाढला आहे अशाशी लग्न केले तर लोकांच्या नाकाला मिरच्या झोंबाव्यात काय? कमल त्वेषानं व चिडून म्हणाली. हे सर्व ऐकून मला तर आश्चर्य वाटलंच, पण कमलाकांत व बाबासाहेब यांचेही चेहरे गंभीर झाले. त्या खोलीत त्यावेळी फारच गंभीर वातावरण पसरलं होतं. कमलनं केलेल्या भाषणाचा परिणाम प्रत्येकाच्या मुखचर्येवर प्रतीत झाला होता. इतका वेळ बाबासाहेब स्तब्धच होते, परंतु आता त्यांच्याच्यानं राहावे ना. ते क्षीण परंतु स्पष्ट आवाजात म्हणाले, विमलाताई, कमल, कमलाकांत, तुम्ही तिघेही सुशिक्षित नि सुज्ञ आहात. कालच्या सायंकाळच्या प्रसंगानं माझ्याही मनावर विलक्षणच परिणाम झाला. होय बाबा, काल रात्री तुम्ही टाकलेला मुलगा, भागीरथी, मीच पापी असं काहीतरी बडबडत होता. कमल शांतपणे म्हणाली. होय बाळ, तेच मी आता सांगणार आहे. तुमच्या लग्नाला मीच संमती दिली व त्यामुळे तरी कमलाकांताला त्याच्या कुळासंबंधी न्यूनगंडाची लागलेली बोचणी संपेल असंच मला वाटलं. आता विषय निघालाच आहे आणि केव्हा तरी तुम्हाला हे सांगायचंच होतं. विमलाताई आहे. ठीकच झालं. कमलाकांताचं जन्मरहस्य सगळ्यांना ठाऊक आहेच. काल संध्याकाळी जसा एक टाकलेला मुलगा मी पाहिला तसाच प्रकार 22 वर्षाच्या मागे एकदा घडला. त्यावेळीही पोलीस पंचनामा करीत होते. मुलगा मात्र जिवंत होता. मुलासंबंधी कुणीच काही बोलेना. शेवटी त्या मुलाचं पालनपोषण मी करीन असं सांगून मी तो घरी आणला. त्याच्या कपड्यात गोखले एवढीच अक्षरे लिहिलेली चिठ्ठी मला सापडली. तोच हा आमचा कमलाकांत गोखले. जग हे नुसतं तमाशा पाहणार आहे. कमल, तू जरी टाकलेली मुलगी नसलीस तरी तुझ्या जन्मरहस्याच्या बाबतीतही थोडासा तसाच प्रकार आहे. बाबासाहेबांना दम लागल्यामुळे ते थोडेसे थांबले व पुन्हा बोलू लागले. माझ्या पत्नीला 4 मुलं झाली, परंतु ती 4ही मरण पावली. तिचं बाळंतपण म्हणजे तिचा पुनर्जन्मच म्हणायचा. 4थ्या खेपेस ती बाळांत झाली. मूल नेहमीप्रमाणे गेलंच. तीही अंथरुणाला खेळली. दिवसेंदिवस ती खंगतच चालली. तिच्या शुश्रूषेसाठी मी एक ब्राह्मणाची अनाथ विधवा स्त्री ठेवली होती. 2 वर्षाच्या सतत आजारीपणानंतर माझ्या पत्नीनं या जगाचा शेवटचा निरोप घेतला. त्यावेळी मी उत्तर हिंदुस्थानाकडे नोकरीला होतो. बायको मेल्यावर सुद्धा मी त्या विधवा स्त्रीस घरकामाकरता ठेवून घेतली. तीही गरीब व अनाथ होती. तिनं तरी जगात कुठं जावं. जीव लावून तिनं माझ्या पत्नीची सेवा केली होती. माझीही ती योग्य ती काळजी घेत असे. मनुष्याचं मनच असं काही दुबळं असतं की काही गोष्टी अगदी सहज घडून येतात. आम्हाला एकमेकांना एकमेकांविषयी ओढा वाटू लागला. मी तिच्याशी पुनर्विवाह लावण्यास तयार होतो,
परंतु तीच या गोष्टीला तयार नव्हती. त्यावेळी पुनर्विवाह समाजात इतका रूढ नव्हता व त्यामुळे माझ्या नावाला व हुद्द्याला कमीपणा येईल असं ती म्हणे. शेवटी व्हायचे तेच झाले. आपण गर्भवती आहोत असं समजल्यापासून ती दुःखी कष्टी दिसू लागली. मी तिला नेहमी धीर देत होतो. प्रसूती संबंधी मी योग्य ती व्यवस्था करीन, आपण पुनर्विवाह करू असं मी तिला पुष्कळ वेळा सांगितलं. पण माझ्याकरता तुमच्या अब्रूचे धिंडवडे नकोत हा आपला हट्ट ती सोडीना. शेवटी तुझ्या पुनर्विवाह न करण्यानेच माझे जास्त धिंडवडे निघतील असंही मी सांगितलं. मी माझी जबाबदारी टाळण्यास मुळीच तयार नव्हतो. शेवटी एके दिवशी ती नाहीशी झाली. 3-4 दिवसांनी एका गर्भवती स्त्रीने केलेला आत्महत्येचा प्रयत्न या सदराखाली मी वर्तमानपत्रात मजकूर वाचला. ज्या गावी जाऊन तिनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता तिथं मी शोधही केला, पण काहीच पत्ता लागेना. तिला आता 8वा महिना लागून गेला होता. आणखी 4 महिने असेच गेले. त्या काळात माझ्या मनाची स्थिती अत्यंत केविलवाणी झाली होती. मला काय करावं हेच सुचेना. शेवटी एका गावातील अनाथाश्रमातून मला एक पत्र आलं व त्यात मला एकदा भेटून जा अशी तिनं विनवणी केली. मी ताबडतोब तिकडे गेलो. पाहतो तो ती बिछाण्यावर आसन्न मरण स्थितीत पडलेली होती. तिला पाहिल्यावर, भागीरथी अशी रडू नकोस असं मी मोठ्या कळवळ्यानं म्हणालो. भागीरथीनं शेवटी सगळी हकीकत सांगितली. माझ्या अब्रू रक्षणाकरता तिनं जीव देण्याचं ठरवलं. वेडी समजूत बिचारीची, पण त्यात तिला यश आलं नाही. पोलिसांनी तिला अनाथाश्रमात आणून ठेवली. तिथं ती बाळांत झाली व तिला मुलगी झाली. तीच तू कमल. मुलगी 3 महिन्यांची होती. भागीरथी मात्र खंगत चालली. आपण आता जगत नाही असं वाटल्यावर तिनं अनाथाश्रमाच्या चालकाकडून मला पत्र लिहवलं. माझं नाव तिनं कोणत्याही परिस्थितीत कुणाला सांगितलं नाही. कमल दुसऱ्या एका लहानशा बिछाण्यावर निजली होती. किती गोजीरवाणी पोर दिसली मला. भागीरथीनं मला कमलची काळजी घेण्यासंबंधी विनवलं. भागीरथी, असं का म्हणतेस? कमल माझीच मुलगी आहे. मी तिची काळजी घेईनच. पण तू अशी पळून का गेलीस? मी विचारलं. माझं पाप मलाच निस्तरायला नको का? माझ्यासारखी यक्कष्टित क्षुद्र स्त्री मेली म्हणून काय झालं? पण माझ्याकरता आपली काय स्थिती झाली असती? असं ती म्हणाली. मला फारच वाईट वाटलं. भागीरथी, पाप आपण दोघांनीही केलं आहे. असं पाहिजे तर म्हण, पण त्यात पाप कसलं? जगाला काय होतं नुसती नावं ठेवायला? पुनर्विवाह करून आपण आनंदात राहिलो असतो. तुझ्या मनाच्या समजुतीकरता तू हे केवढं दिव्य केलंस. तुझे हे आत्मबलिदानच तुझी थोरवी सिद्ध करीत आहे. नको, अशी रडू नकोस. मी पुन्हा धीर देण्याकरता म्हणालो. तिनं माझा हात आपल्या निस्तेज हातात घेतला व माझ्याकडे पाहत तिनं प्राण सोडला. अनाथाश्रमाच्या चालकांना सांगून व कमलला घेऊन मी घरी आलो. मला त्या प्रांतात राहण्याचाही अगदी कंटाळा आला. खटपट करून शेवटी मी माझी इकडील प्रांतात बदली करून घेतली. माझी पत्नी 4 मुलं होऊन गेली. भागीरथी गेली. पण कमल तरी मला लाभली. बाबासाहेबांचा कंठ दाटून आला. त्यांना पुढं बोलवेना. त्यांच्या डोळ्यातून खळकण दुःखाश्रू खाली पडले. मला, कमलला, कमलाकांताला रडूच कोसळलं. पहिली उर्मी ओसरल्यावर मी मनात म्हटलं, अभिनंदनीय विवाह. वर्तमानपत्र अभिनंदन करतात, लोक चर्चा करतात, पण अभिनंदनीय विवाह खराच.